जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। सगळे निकाल पाहिले, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि खास करून महाराष्ट्रामध्ये देशाचं द्या सोडून सध्या पण महाराष्ट्रामध्ये भाजपाला महायुतीला फार मोठा दणका दिलाय। फार म्हणजे फार मोठा दणका दिला। ज्या गोष्टी या 1 वर्षामध्ये घडल्या, मग त्या अगदी एकनाथ शिंदे फुटल्यापासून या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या उलथापालथीच्या आपण सर्वांनी पाहिल्या आणि त्याचा सगळ्यात मोठा रोष इथं आपल्याला सगळा पाहताना मिळतोय। भले जरी महायुतीला किंवा भाजपाला नरेंद्र मोदींच्या नावावर मतदान झालं असेल तरीही कुठंतरी स्थानिक राज्याच्या राजकारणावरती लोकांनी रोष व्यक्त केलाय, नक्की केंद्रातल्या। नरेंद्र मोदींवरती अनेक लोकांचा विश्वास होताच, पण स्थानिक लोक किंवा स्थानिक राजकारण्यांनी ज्या घाणेरड्या दर्जाचं राजकारण केलंय असं लोक सांगतायत, त्या सगळ्या गोष्टीचा राग आपल्याला व्यक्त होताना दिसतोय। पण एक गोष्ट मला महत्त्वाची वाटली किंवा मी या सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं की एक माणूस शरद पवार साहेब एक 80 वर्षाचा योद्धा आजही सांगून देतोय की माझ्याकडे राजकारणाचा मोठा अनुभव आहे। काय असेल या सगळ्या गोष्टींच्या मागे? म्हणजे जे शरद पवारांचा पक्ष फुटतो काय, त्यांचा पुतण्या किंवा त्या सगळ्या गोष्टी पक्ष फुटून बाहेर जातो काय, ते शरद पवार पुन्हा त्याच नव्या उमेदीने उभे राहतात आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगून देतात की शरद पवार जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण माझ्याशिवाय हलणार नाही। या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एकदा शरद पवार विश्वास निर्माण करतात, कारण ज्या दर्जाचं राजकारण त्यांनी केलंय, ज्या प्रत्येक ठिकाणी भाजपला शह देण्याचं काम पवार साहेबांनी केलंय, ही गोष्ट वाखण्याजोगी आहे। म्हणजे मी त्यांचा कट्टर विरोधक आहे, मला शरद पवार साहेबांच्या डाव्या विचारसरणीचा फार तिरस्कार आहे, पण या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्या माणसाला मानलं पाहिजे हा अनुभव, कारण अनुभव किती महत्त्वाचा आहे। म्हणजे शरद पवारांना जी लोक म्हणत होती की पवार साहेबांचं राजकारण संपलं, जे फडणवीस सांगत होते, त्याच फडणवीसांना स्वतःच्या राजकारणाची मला असं वाटतं मागे फिरून पाहण्याची वेळ आणली। ती गोष्ट खरोखर फडणवीसांसाठी आणि नरेंद्र मोदींसाठी धोक्याची आहे, कारण ज्या प्रकारे शरद पवारांनी खास करून ते इंडिया अलायन्स सोडून द्या, पण महाविकास आघाडीची ताकद स्वतःच्या मनगटावर आणि हिमतीवर आणि चालीवर वाढवून दाखवली, ती गोष्ट आणि ती बाब फार फार म्हणजे फार महत्त्वाची आहे। कारण येणाऱ्या विधानसभेच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भाजपाच्या सत्तेला आणि महायुतीच्या सत्तेला राज्यामध्ये तरी सुरुंग लागेल अशी सगळी चिन्ह दिसत आहेत। आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे जर कोण असेल तर तो चाणक्य किंवा ते पवार साहेबच असतील, हे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो। म्हणजे कित्येक प्रस्थापितांना देखील शह देणं, म्हणजे नरेंद्र मोदींच्या या सगळ्या लाटेमध्ये देखील स्वतःच्या कित्येक प्रस्थापितांच्या जागा तशाच्या तशा कायम ठेवणं, या सगळ्या गोष्टी पवार साहेबांनी करून दाखवल्या। म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल, जिथं राष्ट्रवादी खेळली फुलली वाढली, त्या जागा मी कोणाला देणार नाही असं छाती ठोकपणे कुठंतरी पवार साहेब सांगतायत। आणि या सगळ्या गोष्टींचा राग आणि या सगळ्या गोष्टींचा रोष या मतांमधून दिसतोय आणि पवार साहेबांना लोक आजही तेवढ्याच पद्धतीनं मानतायत। हे विसरून आणि हे नाकारून चालणार नाही, कारण फडणवीसांना किंवा या महायुतीच्या सगळ्या लोकांना शरद पवारांच्या खेळात झेपल्या नाहीत। त्यांनी कारण महायुतीने काय केलं, मोदींच्या नावांवरती सगळ्या ताकद महाराष्ट्रामध्ये पिंजायला चालू केली, पण स्थानिक दर्जाचा जो एक नेता असतो त्याला कुठेतरी लोकांनी पसंती दिली की बाबा शरद पवार हा इतका जुना माणूस आहे, इतका असा आहे तसा आहे, अनुभव आहे, या सगळ्या गोष्टींना लोकांनी स्वीकारलेलं दिसतंय। आणि स्वतः पवार साहेबांचा अनुभव त्यांनी पणाला लावला आणि महायुतीला चांगला झटका दिलेला आपल्याला पाहायला मिळते। म्हणून मी सांगितलं की मानलं राव या 80 वर्षाच्या योद्ध्याला, ज्यानं कित्येक प्रस्थापितांना हलवून सोडलं, ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला आजही दाखवून दिलं की जोपर्यंत पवार आहे तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण माझ्या इशाऱ्याशिवाय चालणार नाही। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल? मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत। तुर्तास धन्यवाद।